आपल्या हिंदू धर्मात अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मासाला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे मानले गेले आहे. आणि अधिक मासाची सांगता किंवा यातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजेच अधिक मास पौर्णिमा. यावर्षी 31 मे रोजी हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ संयोग जुळून येत आहे. पौर्णिमा तिथी ही तशीच खूप पवित्र असते, पण जेव्हा ती अधिक मासात येते तेव्हा तिचे फळ आणि महत्त्व 1000 पटीने वाढते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अधिक मास पौर्णिमेचे नेमके महत्त्व काय, या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात, घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य मिळवण्यासाठी आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कोणते सोपे पण प्रभावी उपाय करावे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. हा जर उपाय आपण केला तर सर्व बाधा, विघ्ने, शत्रू नष्ट होतील. कितीही कठीण इच्छा लगेच पूर्ण होईल, असे हे प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओला चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की या पौर्णिमेचे महत्त्व इतके का आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणतात कारण या महिन्याचे स्वामी स्वतः भगवान विष्णू आहेत. त्यामुळे या दिवशी केलेल्या पूजेने भगवान नारायण आणि माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात. असे मानले जाते की अधिक मास पौर्णिमेला दानधर्म केल्याने, पवित्र नदीत स्नान केल्याने आणि नामस्मरण केल्याने व्यक्तीला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. पूर्वजांच्या आत्म्याच्या शांततेसाठी आणि घरातील पितृदोष दूर करण्यासाठी सुद्धा हा दिवस अत्यंत फलदायी मानला गेला आहे. जर तुम्हाला कामात वारंवार अडथळे येत असतील किंवा घरात आर्थिक चणचण भासत असेल तर या दिवशी केलेले काही विशेष उपाय तुमचं नशीब बदलू शकतात. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकावे. स्नानानंतर सूर्यदेवाला अर्घ्य देऊन दिवसाची सुरुवात देवाच्या नामस्मरणाने करावी. आणि आज मी अधिक मास पौर्णिमेचे व्रत पूजा करत आहे असा मनात संकल्प करावा. घरातील देव्हाऱ्यात आणि एका पाटावर पिवळे कापड पसरून त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करावी. देवीचे पूजन करताना त्यांना पिवळी फुले, तुळशीचे पाने आदल्या दिवशीच तोडून ठेवून ती अर्पण करावी. देवाला केसरयुक्त दुधाचा आणि खिरीचा नैवेद्य दाखवावा, कारण माता लक्ष्मीला पांढरे पदार्थ खूप प्रिय आहेत. जर शक्य असेल तर या दिवशी घरामध्ये सत्यनारायणाची कथा आवर्जून वाचावी किंवा ऐकवावी. त्याचबरोबर मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी आणि रांगोळी. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर स्वच्छता करून हळदीचे पाणी आणि रांगोळी शिंपडावी आणि रांगोळी काढावी. त्याचबरोबर स्वास्तिक काढावी, यामुळे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही. तुळशीजवळ तुपाचा दिवा. सायंकाळच्या वेळी तुळशी मातेजवळ गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा आणि तुळशीला 11 परिक्रमा घालत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. यामुळे घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही. चंद्राला अर्घ्य देणे. पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्र उगवेल तेव्हा चंद्राला दुधाचे अर्घ्य द्यावे. दुधात थोडे तांदूळ आणि साखर टाकावी. यामुळे कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो आणि मानसिक शांतता लाभते. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून तिथे दिवा लावावा. अधिक मासात दानाला खूप महत्त्व आहे. या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा पिवळी वस्तू दान करावीत. केळी किंवा डाळी. तसेच संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर दोन्ही बाजूंना दिवे लावावेत. या दिवशी, पवित्र दिवशी, काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. या पवित्र दिवशी घरात पूर्ण शांतता आणि आनंदाचे वातावरण ठेवावे. भांडणे किंवा वादविवाद टाळावेत. या दिवशी तामसिक भोजन म्हणजेच कांदा, लसूण किंवा मांसाहार पूर्णपणे टाळावा. कोणाचाही अपमान करू नका आणि दारात आलेल्या कोणत्याही भिकाऱ्याला किंवा प्राण्याला रिकाम्या हाती पाठवू नका. 31 मे रोजी येणार हा अधिक मास पौर्णिमेचा पुरेपूर आपल्याला लाभ घ्यायचा आहे. मनोभावे आपल्याला सेवा करायची आहे. या दिवशी घरामध्ये विष्णू सहस्रनाम, विष्णू सहस्रनामावली, व्यंकटेश स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र यासारख्या सर्व स्तोत्रांचा आणि मंत्रांचा आपल्याला पठण करायचं आहे. कारण हा योग पुन्हा लवकर नाही आहे, 3 वर्ष, कारण 3 वर्षातून एकदाच येणारी ही पौर्णिमा आहे. या दिवशी जर तुम्ही हे प्रभावी उपाय किंवा सेवा जर केल्या तर त्याचे खूप चांगले फायदे जे आहे तर ते तुम्हाला बघायला मिळत असतात. आता बघा, आपल्याला जर शक्य नसेल ह्या सेवा म्हणणं तर तुम्ही ऐकल्या, यूट्यूबवरती लावून दिलं, ऐकल्या तरी देखील चालू शकतं. आता त्याचबरोबर आपल्याला बघा, उद्या अधिक मास पौर्णिमा आहे. हा योग पुन्हा लवकर नाही. आपल्याला 1 नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर सर्व बाधा, विघ्ने, शत्रू नष्ट होतील. कितीही कठीण इच्छा लगेच पूर्ण होईल. या संदर्भात आता आपण माहिती घेणार आहोत.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या साहित्याची गरज नाही आहे. आपल्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टीच आपल्याला लागणार आहेत. एक पाण्याचा नारळ, शेंडी असलेला जटाधारी नारळ आपल्याला लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 मीटर लाल किंवा पिवळे कापड लागणार आहे. थोडीशी मोहरी लागणार आहे आणि त्याचबरोबर काळे तीळ देखील लागणार आहे. मोहरी नसेल तर फक्त काळे तीळ जरी घेतले तरीही चालेल. एक कलावा, लाल जो धागा असतो आपण बघा तो हातामध्ये रक्षासूत्र म्हणून बांधत असतो तो आपल्याला घ्यायचा आहे. त्याचबरोबर कुंकू किंवा मग शेंदूर घ्यायचा आहे. 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे. आता बघा हा उपाय आपण कशासाठी करतोय? आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरी कष्ट मेहनतीचे फळ मिळत नसेल, घरामध्ये आलेला पैसा घरात टिकत नसेल, मनातील इच्छा पूर्ण होत नसेल, मग तुमच्या मनामध्ये धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती, कर्जमुक्ती, नोकरी प्राप्ती संबंधित ज्या काही इच्छा असेल त्या पूर्ण होत नसेल, तर त्या सर्व समस्यांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता लक्षात देऊन ऐका की उद्या आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे. उद्या सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही हा उपाय करू शकता. संध्याकाळी 6 नंतर तुम्हाला हा उपाय 7 ते 8 च्या दरम्यान करायचा आहे. म्हणजे 6 ते 8च्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता. सर्वात प्रथम तो जटाधारी नारळ आपल्या हातात घ्या. त्यावर कुंकवाने किंवा सिंदुराने एक स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक हे शुभतेचे प्रतीक आहे. आता तो नारळ त्या लाल किंवा पिवळ्या कपड्यावर ठेवा. त्यासोबतच 1 रुपयाचे एक नाण्याने थोडे काळे तीळ किंवा मोहरी घेतलेली असेल तर ती त्या कापडावर ठेवायची आहे. त्यानंतर तुमची जी काही कठीण इच्छा असेल किंवा जी काही तुमची अडचण असेल, मग ती पैशांची तंगी, नोकरीच्या समस्या, आरोग्याची अडचण किंवा शत्रूंचा त्रास, ती मनातल्या मनात भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगा. माझे हे संकट दूर करा अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. आता त्या कापडाची छान पोटली म्हणजेच गाठ बांधा आणि वरून कलावा म्हणजेच लाल दोरा गुंडाळा. जर घरात नकारात्मकता वाटत असेल किंवा नजरदोष आहे असं वाटत असेल तर ही पोटली घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा ओवाळून घ्या. जर स्वतःसाठी करत असाल तर स्वतःवरून ओवाळा. आता ही सिद्ध झालेली नारळाची पोटली घेऊन आपल्याला काय करायचे आहे ते समजून घ्या. तुमच्या सोयीनुसार तुम्ही एक गोष्ट करू शकता. एकतर तुम्ही पवित्र नदीमध्ये विसर्जित करा किंवा मग तुम्ही हनुमान किंवा विष्णू मंदिरात जाऊन तिथे तुम्ही हे मंदिरामध्ये ठेवू शकता, जर तुमच्या आजूबाजूला नदी नसेल तर. मग तिसरा पर्याय म्हणजे तुम्ही संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ही पोटली ठेवून द्या. तिथे एक तुपाचा दिवा लावा. हा उपाय करताना तुमच्यावरील सर्व बाधा, नकारात्मकता, ऊर्जा जी आहे तर ती त्या पोटलीमध्ये शोषून घेते आणि तुमचे मार्ग मोकळे होतात. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. आता समजलेच असेल सर्वांना. आता मी तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत. त्या 3 पैकी कोणत्याही एका ठिकाणी तुम्हाला ते जी पोटली आहे म्हणजे जे नारळ आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे. असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. खूप छान, खूप साधा, खूप सोपा असा हा उपाय आहे. तुम्ही करून बघा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. अधिक मास पौर्णिमेचा हा योग अत्यंत दुर्मिळ आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी हा उपाय विश्वासाने आणि श्रद्धेने नक्की करून पहा. तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्ने नक्कीच दूर होतील. तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांचाही याचा त्यांना लाभ मिळेल. भेटूया पुढच्या एका नवीन माहितीसोबत, एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.